महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी आजची सर्वात मोठी बातमी आणि खुशखबर सांगतो. लाडक्या बहिणींसाठी 22 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, सकाळीच 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. होय, 1500 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. पण हेच नाही तर 1500 रुपयासोबतच आणखी 2000 रुपये मिळणार आहेत. हे 2000 रुपये कशासाठी आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. सर्वांना पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे तपासायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम पैसे जमा झाले आहेत, हे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व अपडेट्स सांगणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहात ते पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता काय करायचे, कसे तपासायचे हे सर्व मी तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारी यंत्रणेकडून काटेकोर पडताळणी सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. बघा, आतापर्यंत 5,40,000 महिला अपात्र ठरल्या आहेत आणि हा आकडा 9 ते 10 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा आठवडा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना पैसे आले आहेत तर काही महिलांना अजून आले नाहीत. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी येतील हे मी या व्हिडिओमध्ये सांगतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. काही महिलांना हे पैसे आधीच मिळाले आहेत तर काही महिलांना येत आहेत. वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. डिसेंबर अखेरीस 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, पण त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत. पण अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण सरकारने काटेकोर निकष लागू केले आहेत. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा परराज्यात विवाह करून स्थायिक झाला असाल तरीही तुम्हाला लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी महिलांनी दरवर्षी जून महिन्यात KYC करून हयातीचा दाखला जोडावा लागेल. हे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या महिलांच्या नावात किंवा बँक खात्याच्या तफावत आहे त्यांना आता लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिलांचा आधार कार्डशी योजनेशी लिंक नसेल त्यांनाही बाद केलं जाणार. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक आहे का तेही तपासून बघा. आता 2,000 रुपयांच्या संदर्भात माहिती सांगतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल. म्हणजेच 22 फेब्रुवारी पासूनच 2 दिवसात तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील. ज्याही महिलांना शेतीची जमीन आहे त्यांना हा लाभ मिळेल. त्यासोबतच 1 मार्च पासून नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळेल. म्हणजेच एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. ज्या शेतकऱ्यांची जमीन पडताळणी पूर्ण आहे किंवा अपूर्ण आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जमीन पडताळणी पूर्ण करून घ्यावी. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली. 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे, 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि आणखी 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळून एकूण 5,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की नमूद करून सांगा. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही म्हणून लिहून पाठवा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी धन्यवाद.